नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे शिंदतेज शंकरपाळी प्रेमिक्स पासून खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी कशी बनवायची। त्यासाठी लागणारे साहित्य: शिंदतेज शंकरपाळी प्रेमिक्स पाव किलो। आता पाव किलो मध्ये मी 2 चमचे तूप गरम करून टाकणार आहे। हे बघा, ह्या साईजचा चमचा घ्या। तेल जास्त कडकडीत गरम एकदम धूर निघेपर्यंत करायचं नाहीये। थोडस गरम झालं का ते शिंदतेज प्रेमिक्स वर टाकायचंय। आता हे तूप मी पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे। कारण तूप गरम आहे त्याच्यामुळे चटके बसू शकतात, म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे। आता हे तूप आपल्याला पिठाला पूर्णपणे हाताने चोळून घ्यायचंय। पूर्णपणे पिठाला चोळून घ्यायचंय। अशा पद्धतीने चोळून घ्या। आता थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। पीठ जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाहीये। दूध एकदम जास्त टाकू नका, अंदाज घेत घेत टाका। हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय। पीठ जर घट्ट झालं तर तुमची शंकरपाळी कडक होऊ शकतात, आणि पीठ एकदमच पातळ झालं तर तुम्हाला शंकरपाळी लाटता येणार नाहीत। त्यासाठी दुधाचा अंदाज व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित मळून घ्या। हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्या। शंकरपाळी पीठ मळून झालेलं आहे। अशा पद्धतीने मळून घ्या। आता इकडे मी तेल तापाय ठेवलेलं आहे। आता हे पीठ मी 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। याचे 2 गोळे करून घेतलेत। आता एक गोळा मी लाटून घेणार आहे। हा गोळा पूर्णपणे पातळ लाटून घ्यायचाय। हे बघा, अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय। याला मैदा वगैरे काहीच लावायचं नाहीये, डायरेक्ट लाटलात तरी पण चालेल। आता हे असं फोल्ड करून घ्यायचंय, म्हणजे तुमची शंकरपाळी अजूनच खुसखुशीत आणि कुरकुरीत व्यवस्थित होतील। आता हा फोल्ड आपल्याला स्क्वेअर शेप मध्ये लाटून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय। आता हे कट करून घ्यायचंय। तुम्हाला हव्या तशा शेप मध्ये कट करून घ्या। हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय। इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा, असं कट करून घ्यायचंय। आता मी थोडंसं पीठ सोडून बघणार आहे, चेक करून तेल गरम झालंय का। हे बघा, तेल एकदम हाय फ्लेम वर गरम नाही करायचंय, मीडियम गरम करायचंय। तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी शंकरपाळी सोडणार आहे। मीडियम गॅसवर शंकरपाळी तळून घ्यायचे। थोडीशी शंकरपाळी सेट झाली का पूर्ण मंद गॅस करायचा आहे, आणि लास्ट पर्यंत मंद गॅसवर शंकरपाळी तळून घ्यायचे। हे बघा, किती छान शिंदतेज शंकरपाळी प्रीमिक्स पासून खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी तयार झालेली आहेत। अशी बिस्किट रंगावर तळून काढा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला शिंदतेज शंकरपाळी प्रीमिक्स हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा।